आकाशात सुर्वे कसाला पांघरुणी अंगावर भरत दिसेला निळ्या आभाळात खांब सोनेरी मोतियाच्या लावल्यात आत झालरी केशराचा सडा पडला भुईवरी डौलत आली त्याची स्वारी डोंगराच्या आडुनिया डोकवितो हाळू गुलाबाचे फुल लागला उधळू मंद वारा जागवितो सगळ्या जगाला ओटा ओटा म्हणतेच भास्कर आला. आताच्या पर्जाला आज भाजी खाली उद्या विचारा तरी ध्यानात नाही. 75 वयामध्ये 5 कविता पाठ आहे. आता वय काय आणि 7 डिसेंबर पासून 75 लागले. अरे वा, आत्ताच झाला वाढदिवस. चांगला मोठा केला मुलांनी. अरे वा, अजून पुस्तकं दिली काय? तुमच्या वाढदिवसाला पुस्तकं वाटतं की नाही तुम्ही? नाही. मग माझ्या वाढदिवसाला कोणाच्या वाढदिवसाला वाटतं? जे आले त्याच्या वाढदिवसाला, जे येतील त्यांच्या वाढदिवसाला. जर ते वाढदिवसाच्या दिवशी आले तर त्यांना दुसरी मिठाई ना देतानी काही ना करतानी असं पुस्तक द्यायचं. अच्छा. आणि कोणाच्या वाढदिवसाला तुम्ही देता? 17 ऑक्टोबरला कोणाचं? सगळ्याच लोकांची ईड हॅपी बर्थडे झाले का पुस्तकं देते. डॉक्टर अब्दुल कलाम 15 ऑक्टोबरला अख्ख्या दिवसाचे पुस्तकं मांडून देते. आलेल्या कस्टमरला पुस्तक देते. प्रत्येक कस्टमरला भेट, सप्रेम भेट. अरे वा. आणि जर आम्ही अभिप्राय लिहून पाठवला तर मग एखाद्याने अभिप्राय लिहून पाठवला तर त्याला काही बक्षीस आहे का? मग त्याला मुलगा बक्षीस वाटेल. ते कुरिअरनं एक बॉटल राहिली होती. ती बॉटल केवढ्याची होती तुम्हाला सांगते, पुण्याच्या बाईची 1300 रुपयाची. माझं कार्ड नेलं होतं पण आई बॉटल राहिली. म्हणलं काही घाबरू नको, माझा मुलगा कुरिअरनं पाठवून देईल. नाही, जर एखाद्याने अभिप्राय लिहून पाठवला तर मग त्याला बक्षीस आहे का? नाही, अभिप्रायाच्या 6 वया भरल्या. अरे बापरे. 6 नाही ते नाही, म्हणजे पुस्तकावर अभिप्राय लिहून पाठवला तर मग तुम्ही कादंबरी देता ना? हा, कादंबरी. किती? कुठली कादंबरी? कोणची जी मुलांनी छापलेली असेल. बरं. ग्रंथालय देतो. आणि आता याला किती वर्ष आली? याला पुस्तकं ठेवून 7 वर्ष झाली. 7 वर्ष. आणि हॉटेल टाकून 14 वर्ष झाली. हॉटेलला तर खूप एवढी अडचणीत पडली होती. आलेले कस्टमर वाचनालय पुस्तकाचं निघून जायचे. हार नाही मानली मी. चालेल, कधीतरी लोकांना अक्कल येईल. आता फक्त एक दरका घाला, आनंदाची जागा आणि शिल्पी पॉईंट मध्ये मागे झाड आहे ना. आणि बघूया, चला. मी पुस्तकाची रद्दी होऊन देत नाही. पुस्तकं माणसाची रद्दी होऊन देत नाही. या मनी सुद्धा तुमच्या मोबाईलात न्या. बघूया, चला. तिकडे तुमचं मागचं झाड बघूया. चला. घ्या. तुमच्या खणाच्या ब्लाऊजचं डिझाईन केलंय. कविता पाटेकरांनी करेली. हे कोणीतरी कविता लिहून पाठवली होती? नाही, तो चांगला परिचयाचा आहे. ऐश्वर्य पाटेकर. तिला शिल्पी पॉईंटमध्ये तुम्ही फोटो घ्या तुमचा मधून जाऊन. अरे वा. भाऊ काढते पुस्तकांबरोबर. हा, ठीक आहे. आधी मी एकदा व्हिडिओ काढतो, मग फोटो काढतो. प्रत्येक लेखक घ्या. अच्छा, त्यांचं पुस्तक आणि ते लेखक असं दोन्ही ठेवलंय ना? त्यांनी लिहिलेलं पुस्तक आणि मग त्यांचा फोटो. आता पावसामुळे काढून ठेवले पुस्तक. हे ना झाड, ते याच झाडावरती लावलेत ना तुम्ही सगळे? कुठे आहेत अजून? सगळे. हां.
आता इथे वाचन कट्टा केला, वरती जा, सगळे पुस्तके, सोपे मार बसायला. ते भिलारला जाऊन आलात का तुम्ही? पुस्तकांचं गाव आहे ते जाऊन आले. अच्छा, हे अक्षरबंध आहे तुमच्या मुलाचं? माझ्या मुला दिवाळी अंक पण काढतात? हा, दिवाळी अंक पण काढतात. अरे वा. पुढच्या वर्षी मी त्यांना लेख पाठवीन, मी लिहितो मराठीमध्ये, तर पाठवीन त्यांना. शून्य होता माझ्या पुढे. कृपा माझ्या सासऱ्याच्या हातचे दरवाजे, त्याला पितळाचे बोंडे. हो हो कृपा. ते 1 लाखाला एक दरवाजा मागितला तरी मी द्यायला नाही. प्युअर साग आहे ते दरवाजे. आणि त्याला ते जे हे दिसतात वरती फुलं लावलेले आहेत. फुलं नाही, पितळाचे बोंडे. हो, ते पितळाचे आहेत ना? हा, पितळाचे लावायचे. पितळाचे गावाकडे अजून पण आहेत. आता नाही राहिलं भाऊ ते. हो, पद्धती नाही राहिली. हे बा इकडे या, या 2-3 अशा काढल्या. अच्छा, इथं काही कार्यक्रम पण करता येतात? 250-300 लोकांचं होतं. आता उद्या येते 11 तारीख तुझा डोळे जेवणार हॉटेल. आणि हे एका मॅडमच्या कविता आहेत. माझ्याकडे सहली पण येत्यात. 250 टेबल खुर्च्या आहेत माझ्याकडं, वडवान मध्ये ठेवून द्यायच्या. आता नेहमीच काढू. लहान मुलं येतात का? हा, मग काय म्हणतात लहान मुलं? पुस्तकं बघून काय म्हणतात? काय म्हणतात लहान मुलं? हे फुलायचं आवडत नाही, पुस्तकं बघून काय म्हणतात? पुस्तकात आता लहान मुलाला पुस्तकाची आवडच राहिली नाही ना. मीच सांगते त्यांना वाचणार. ज्योतीनं ज्योत पेटवा, साक्षरताची मशाल गाजवा, आता आली ABCD, गरिबाच्या पायात पडली बेडी, साक्षरताचा दिवा लावा घरोघरी, समृद्धी तुमची दारी. स्त्री असो नाही तर पुरुष असो, उच्चारा शिक्षणाची पायरी. अंगठा नको आता सही करू, जीवन आपलं परिवर्तन बनवू, दिवसा पिकू मळा, रातचे शिकू शाळा. स्त्रियत्र आहे माता, शिक्षणाने ज्ञान जेवता, दिवा लावा ज्ञानाचा, विकास होतो देशाचा. शिकत राहा पुढं पाऊल टाकीत राहा. डोळे असून वाचित नाही, हात असून लिहित नाही, डोकं असून चालत नाही. डोळे असून वाचत नाही, हात असून लिहित नाही, आणि डोकं असून चालत नाही. बरोबर. मीच वाचन करते भाऊ. बरोबर.